शरद पवारांच्या उपस्थितीत हर्षवर्धन पाटलांच्या हाती तुतारी, सुप्रिया सुळेंच्या विजयात अदृश्य सहभाग असल्याचा हर्षवर्धन पाटलांचा गौप्यस्फोट, जी जबाबदारी द्याल ती पार पाडण्याची ग्वाही. हर्षवर्धन पाटलांना विधानसभेत पाठवा, इंदापूरच्या सभेत शरद पवारांचं आवाहन, पवारांकडून हर्षवर्धन पाटलांची उमेदवारी जाहीर. अजित पवार शिरूर मतदारसंघातून विधानसभा लढणार असल्याची सूत्रांची माहिती, बारामतीतून निवडणूक न लढण्याचे दिले होते संकेत. अमरावतीमध्ये पुन्हा राणा विरुद्ध अडसूळ वाद, दर्यापुरात पार्सल नको राणांचा टोला, तर एकदा गप्प राहिलो आता गप्प राहणार नाही, लढणारच, अभिजित अडसूळांचा इशारा. आणि नाशिकमध्ये महायुतीमध्ये नांदगावच्या जागेवरून तणाव, समीर भुजबळांचा नांदगावच्या जागेवर दावा, छगन भुजबळांचा समीर भुजबळांच्या मागणीला पाठिंबा. आणि मराठी रंगभूमीवरील मानाचा विष्णुदास भावे गौरव पुरस्कार, ज्येष्ठ अभिनेत्री आणि चित्रपट नाट्य कलाकार सुहास जोशी यांच्या पुरस्कारासाठी निवड. 5 नोव्हेंबरला रंगभूमी दिनी पुरस्काराचं वितरण. आणि राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या याचिकेवरची सुनावणी संपली. मुंबई हायकोर्टानं निकाल राखून ठेवला. 23 ऑक्टोबरला हायकोर्ट निकाल देणार.